तर हे बघा आता ही फ्रीजची भांडी आणली ती घासायला. म्हणलं आता हिचं पाणी चालू आहे तोपर्यंत म्हणलं फ्रीजचीच भांडी घासून घ्यावा त्या अगोदर. फ्रीज मध्ये काय नाही पण मरणाचं का नाही घाण होतो बघा. काय करावं आता किती दिवस झालं मी भाजी पाल्याला नाही बाजारला नाही कुठं नाही काय नाही. आता कुठं गेली तर तुम्हाला दाखवतेच की काय का नाही. म्हणलं तिकडं भांडी घासत बसण्यापेक्षा म्हणलं इथंच घासलेली काय वाईट आहे का नाही. काय फ्रीजच्या भांड्याला उशीर लागत नाही. इथं भांडी घासते तिकडं वाळायला ठेवते. अजून वाटा धुवायचा आहे. म्हणलं वाटा धुवायच्या अगोदर म्हणलं फ्रीजचे भांडेच घासून घ्यावं ते. पट्ट्या नाहीत मिळत बघा. मळायला काय आता आपल्या इथं मस्त धुराळा आहे पण लाईट जाती ती ना कधी पी. एवढा दिवस तर काय आपल्याला लाईट बिल नव्हतं काय नव्हतं मस्त पैकी लाईट वापरत होतं. पण आता ते मीटर ते आणल्यापासून लय जपून वापरायला लागायला लागलं. तरी सारखी साफसफाई असते बघा माझी सारखी असते. या तुम्हाला तर दाखवत असते तुम्ही. छोकुलीचा ड्रेस घातलाय. ते गावांवर व्हिडिओ बनवायला चांगलं वाटत नाही बघा. फुल व्हिडिओ बनवायचा म्हणलं का नाही गावांवर नाही बनवू वाटत. आता स्वातीच्या इकडे गेली होती तेव्हा पण तिनं का 4 ड्रेस नवीन घेऊन गेलते स्वातीकडे. आणि तिकडून येताना तशीच आली. कापड बी आणली नाहीत काय नाही. पण आता ती कपडे नवीनच आहे ती पण रोज आपली ताई घालते. मग आता छोकुलीचे कपडे ताईला बसते ती. स्वातीला घेणं होत नाही सारखी कपडे त्या ताईला कारण त्यांचं काम नाही नसलं जनावराने. मग म्हणलं राहू दे आता तिला ताईला. त्यामुळे परत छोकुलीनं तिच्या अंगावर बघितल्या मागायला लागली होती. मग मी म्हणले ताईला सांग माझे कपडे आणून द्यायला. मी म्हणलं आता घालू दे म्हणलं तुला नवीन दुसरी ड्रेस घेईन म्हणलं. मग तिला नवीन 2-3 ड्रेस घेतलेल्या ते आता 2 ड्रेस शिवायला टाकते. आता छोकुलीला नाही छोकुलीला कपडे झालेले व्हायचे. आता कावीला शिवाय टाकते. कावीला कुठं बाहेर जायचं यायचं म्हणलं तर तिला कपडेच माहिती बघा. ह्याच्यात तर काय नसतंय बी पण नुसतं पिवळा चुकी पडलंय. ह्याच्या मागं असलं कागद आहे ना ते काढू वाटत नाही मला. पण ह्याच्यामुळे त्या कागदामुळे नाही पिवळं चुकी झालंय.
छोकुली कुठं आहे. तर मला काय वाटतं माहिती का, छोकुलीला तुम्हाला सांगून टाकावं छोकुली कुठं आहे काय. तर छोकुली काय माझ्यापाशी राहत नाही, कारण माझं तिचं काय पटतच नाही. छोकुली मला उलट सुलट बोलते, म्हणून ती आमच्या दोघीचं जमतच नाही बघा. म्हणून छोकुली सारखी इकडं तिकडं स्वातीकडं काय, तिकडं काय तिकडं काय, तिच्या आत्याकडं असायचे. मग आता तिच्या आत्या तिला लय माया लावते ना, मग ती आत्यापाशीच आहे. तर मग मला वाटतंय की छोकुलीला एक चॅनलच खोलून द्यावं, म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला का नाही तिचा अपडेट कळत. छोकुली कुठं आहे, छोकुली काय करते, छोकुली आत्याच्या इथं किती काम करते का करत नाही, कुणाला कसं बोलते, चेष्टा मस्करी करते. कारण मला बी काय कळत नाही ना. आता फोन ही केला म्हणजे तिची आत्या ही बोलते ना मला. पण सगळेजण म्हणतात छोकुली चांगली राहते चांगली राहते. तुम्हाला बी वाटतं तसं. छोकुली कुठं आहे, राहत आहे तुझ्यापाशी नसते या. तर काय काय जण मला म्हणत होते छोकुलीला तू तुझ्याजवळ काय ठेवत नाही. छोकुली माझ्यापाशी राहतच नाही. तर तुम्हाला काय सांगू, ज्याच्या त्याच्या घरातली ज्याची त्याला खोड माहिती असते या. मस्त वाटतं मला की आपलं तरण ताटा निकरू नको इथं तिथं ठेवायला. पण आता लोक काय बी नावं ठेवतात म्हणून आपण हे करणं मजा आहे का, तुम्ही सांगा बरं. तर तुम्हाला काय वाटतं, देऊ का छोकुलीला चॅनल खोलून. मग जिथं असन तिथं छोकुली व्हिडिओ तर करन, तुम्हाला बी दिसन, तुम्ही बी बघसान तिला. तुम्ही तर सांगा छोकुलीला शाळेत जा बाई, असं कर तसं कर म्हणा. माझं तर काय ऐकत नाही ते बघा लेकरं. माझं कोणच ऐकत नाही. लेकरं ऐकत नाही, नवरा ऐकत नाही, कोण ऐकत नाही. त्यांना वाटतं राधेमुळं सगळं वाटोळं होतं या. आता बघू ज्याच्या त्याच्या मनानं जिथे कोण किती चांगलं करून घेतोय ते कळलंच की, काय का नाही. सगळ्यांना चॅनल आहे तर बिगर चॅनलचं कोण नाही बघा. सांगा तुम्ही आम्हाला, छोकुलीला चॅनल खोलून दिला म्हणजे तुम्हाला बी कळतं या तिचं लगीन झालं नाही झालं या, छोकुली कुठं असते, तिच्या आत्याच्या इथं काय चालतं या, तिची काय करते काय नाही करत. पण तिथं भांडणं नाहीत बरं का, आपल्या घरी भांडणं असते ती. आपल्याच घरी भांडणं असते, तिकडे भांडणं फिरणं काय नाही ते. कारण आपल्या घरामध्ये दारुडा आहे म्हणून आपल्या घरी भांडणं आहे. दारू पेत नव्हता छोकुलीचा बाप त्या टायमाला, आमचा संसार मग सुखाचा होता. 2-3 लेकरं झाली मला, एवढा सुखाचा संसार होता. भांडी मी ताराच्या घासण्यानं नाही घासत, कारण का नाही ह्याला क्रॅश पडतात म्हणून. तर चला झाले आता फ्रीजची भांडी घासून, आता तिकडे गाड्यावर नेऊन वाळायला घालते. आणि पांडू दादाने दिलेल्या पैशातून
मस्तपैकी साडी साडी नाही आणत एका मनानं वाटतं साडी आणावा एका मनानं वाटतं या आहेत घरात 2-3 झंपर ते शिवाय टाकावं तर चला आता